जय शिवराय मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना। आणि मित्रांनो हीच योजना सन 2025-26 मध्ये राबवण्याकरता राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। 18 जुलै 2025 रोजीच्या जीआर नुसार राज्यामध्ये भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही योजना सन 2025-26 मध्ये राबवण्याकरता मंजुरी देण्यात आलेली आहे। याचबरोबर या योजनेची अंमलबजावणी करण्याकरता 104,50,00,000 रुपयाचा निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे। मित्रांनो एकंदरीत भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही राबवली जात नसल्याबाबत याचबरोबर या योजनेच्या अंमलबजावणीच्या संदर्भातील वेगवेगळ्या तक्रारी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून पावसाळी अधिवेशनामध्ये सादर करण्यात आलेल्या होत्या। आणि याच अनुषंगाने अखेर 18 जुलै 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक जीआर निर्गमित करून ही योजना नवीन जे काही मापदंड नवीन जे काही निकष आहेत याच्या आधारे राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो 21 सप्टेंबर 2023 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये बदल करण्यात आलेला होता। आणि याच नवीन बदलासह आता ही योजना 2025-26 मध्ये राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो राज्यामध्ये जे शेतकरी मनरेगाच्या अंतर्गत फळबाग लागवडीसाठी पात्र होत नाहीत अशा शेतकऱ्यांना, अशा बहुमुद्रक शेतकऱ्यांना किंवा ज्या शेतकऱ्यांकडे जॉब कार्ड नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत फळबाग लागवडीचा लाभ दिला जातो। मित्रांनो याच्याच मध्ये आपण जर पाहिलं तर 2023 मध्ये करण्यात आलेल्या बदलानुसार खत देणे ही बाब समाविष्ट करण्यात आलेली होती। तब्बल 19 प्रकारच्या लागवडी याच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत। आणि याच लागवडीमध्ये खत देणे ही देखील बाब समाविष्ट करण्यात आलेली आहे। याच्या अनुषंगाने नवीन एस्टिमेट देण्यात आलेले आहेत। आणि पहिल्या वर्षी 50%, दुसऱ्या वर्षी 30% आणि तिसऱ्या वर्षी 20% अशा प्रमाणामध्ये या योजनेच्या अंतर्गत अनुदान दिलं जातं। आणि याच्यासाठी जे काही नवीन मापदंड असतील हे नवीन मापदंड सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेले आहेत। याच्या अंतर्गत आंबा कलमाची सघन लागवड, काजू कलम, पेरू कलमाची सघन लागवड, पेरू कलम, डाळिंब, याचप्रमाणे कागदी लिंबू, संत्रा, मोसंबी, संत्र्याची कलम, सीताफळाची कलमाची लागवड, आवळा, चिंच, जांभूळ, कोकम, फणस, याचबरोबर आपण जर पाहिलं तर अंजीर, चिक्कू अशा विविध लागवडीला लाभ दिला जातो। नारळामध्ये नारळाची रोपं बाणावली पिशवी सहित पिशवी विरहित, नारळाची रोपं टिडी याच्यामध्ये पिशवी सहित पिशवी विरहित अशा वेगवेगळ्या 19 प्रकारामध्ये या लागवडींना अनुदान दिलं जातं। आणि याच्यासाठी जे काही सुधारित मापदंड आहेत हे 2023 मध्ये निश्चित करण्यात आलेले आहेत। आणि याच्याच मध्ये खत देणं ही बाब समाविष्ट करण्यात आलेली आहे। या बाबीला देखील 100% अनुदानावरती या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेले आहे। आणि अशा प्रकारे जे काही सुधारित मापदंड करण्यात आलेले आहेत या सुधारित मापदंडाच्या आधारे आता ही योजना 2025-26 मध्ये राबवली जाणार आहे। आणि याच्यासाठी 18 जुलै 2025 रोजी मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो योजनेकरता अर्ज कसा केला जातो, याच्यासाठी कागदपत्र काय लागतात, याचबरोबर या योजनेसाठीच्या अटी शर्ती निकष जे काय आहेत जे 6 जुलै 2018 रोजी निर्धारित करण्यात आलेले आहेत याबद्दल आपण यापूर्वी वेळोवेळी माहिती घेतलेली आहे। तुम्ही जर ती माहिती पाहिलेली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती सजेशनमध्ये त्याच्या संदर्भातील व्हिडिओ पाहू शकता। आणि या योजनेच्या संदर्भातील महत्त्वाचे असे जीआर आपण महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे। भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।